भार एवढा झालाय ना टोमॅटोचा, त्याच्यामुळे सगळं दबून जात. फिरायचं काय कमी होत नाही, काय दुखत खूपच असेल तरी पण. समजा आपण मोठं एखादं भांडं ठेवलं ना प्लास्टिकचं, एक 4-5 दिवस झाले काही क्लिनिंग नाही. अजून पाठीमागे बाकी झालाय ते कधीच उतरून ठेव. ते ठेवायचं काय दुसरं पाणी पाणी कशात ठेवायचं? तो मोठा टोपा आहे ना घरामध्ये, काळा होईल तो वापरायला घेतो, तो काळाच असतो आता. मी आणते आधी भरून. काय बोलायची पद्धत, दाढी करा, केस पांढरे झाले ती आधी करा पहिला, समजलं का? चला बाबा, आमच्या दिवसाला सुरुवात झाली. एकीकडे पाणी तापत ठेवलंय, वाघेश्वरांचं चिकन बघा या मोठ्या टोपामध्ये सगळं आज गरम केलेलं, शिजवलंय. काल शिजवलं होतं ते आता गरम करून घेतलं. आज आमचा आराम करायचा दिवस आहे. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये. आज वार आहे, काय वार आहे काय माहिती नाही, पण आमच्याकडे सोमवार आहे वाटतं. आज लाईट जाणार आहे आमच्याकडे, त्याच्यामुळे सकाळी उठल्या सगळं नेहमीप्रमाणे जे आठवड्याला असतं दर आठवड्याला सगळे फोन वगैरे चार्ज करून घेतलेले आहेत, आणि त्याच्यामुळेच आज शूटिंग करायला थोडंसं जरा लेट झालेलं आहे. आता वाजलेत किती 7:15 8:30 होऊन गेलेले आहेत. आत्ता मी चाललेले आहे बागेमध्ये भाजी काढायला. पालेभाजी तयार झाली ते काढून घेते, आणि त्याच्यानंतर मग भूक लागली आम्हाला. रात्री आम्ही दोघं पण म्हणजे जेवण काय जास्त जेवलो नाही, त्याच्यामुळे आत्ता की नाही भूक लागली, तर भाजी भाकरी करायची. तर आपल्या बागेमध्ये छान अशी पाल्याची भाजी आहे ना तयार झाली. मला असं वाटतं लाल माठ आणि काहीतरी जेवढं पण आहे ना ते सगळं काढून घेते. पालक वगैरे पण आहे, ते थोडंसं टाईम जाईल जमा करायला. मुला पण काढून टाक, ते फुलार आहे ना, ते राहू देत ना, फुलं येतात ते काढून घेतात. हां तेच ते वाफेला रिकामी करायची जातात. दुसऱ्या ती मोकळी रोप आहेत ना, ती वांगी ती वाढतील त्याच्यात. नाही थांब, आधी येतात ना शेंगा येतात ना मुळ्याला, त्याच्यामुळे काढल्या नाही आहेत. अरे बघा फुलारले अजून परत. मुलाच्या शेंगाची भाजी त्यांनी खाल्लेली का बघून करून नाही ताईंना विचारायला पाहिजे, बघूया त्यांचा मेसेजला मी करीन. तर काय म्हणत होतं तुम्हाला, आपलं कुरिअर म्हणजे सगळं झालं आहे पॅकिंग करून. दुसरी बॅच सगळं झालेलं आहे. पीठ आहे त्यात, परत म्हणजे नाचणी पीठ, कोंबडी वडे, कुळीत पीठ आणि 2 प्रकारचे मसाले, असे 5 प्रकारचं सगळं कुरिअर करून म्हणजे झालेलं आहे तयार. पॅकिंग झालेलं आहे, कुरिअर करायचं बाकी आहे. ते आता मला असं वाटतं की आज सोमवार आहे, त्याच्यामुळे आज कुरिअर होणार नाही. मंगळवारी लाईट नसते ना, लाईट गरजेची असते, त्याच्यामुळे आता मी फोन करून परत चौकशी करीन. आज होत असेल तर आज जाईल, नाहीतर मग उद्याला मंगळवारी कुरिअर म्हणजे होऊन जाईल. आणि बाकीच्या ज्या काही ऑर्डर्स पेंडिंग राहिलेल्या आहेत त्या तुम्हाला पुढच्या 3ऱ्या बॅचमध्ये मिळणार आहेत. आणि आत्ता मी ठरवलं की जास्त प्रमाणात मसाले वगैरे तयार करायचे, हो की नाही. एक अंदाज आता आम्हाला की नाही आलेला आहे, की कारण ज्या प्रकारे ऑर्डर्स येत आहेत त्यामुळे जास्त प्रमाणात तयार केलं जाईल आणि लवकरात लवकर तुमची ऑर्डर पोचवण्यात येईल. हे झालं आपल्या व्यवसायाचं डिटेल. म्हणजे प्रत्येक व्हिडिओमध्ये मी आता ठरवलं आहे की थोडं तरी तुम्हाला मी सांगणार, कारण ज्यांनी पेमेंट केलेलं आहे ना त्यांना चिंता नको, काळजी नको. ह्याच्यासाठी थोडंसं जरा मागापुढं होईल. काळजी चिंता काय, विश्वास जो दाखवला आहे हां, नाही त्यासाठीच मग आपण सांगायचं प्रत्येक व्हिडिओमध्ये. तर आज घरातलं रुटीन तुम्हाला सांगते. आज आहे ना आमचा आराम करायचा दिवस आहे. आराम म्हणजे आता हे जे बघा होतं ना सगळं आपल्याला तयार करायचं ना ऑर्डर वगैरे, त्यात जरा भरपूर दिवस म्हणजे आम्ही कामातच गेले ते 4-5 दिवस, त्याच्यामुळे आज थोडासा ब्रेक घेतोय. आणि ब्रेकसुद्धा गरजेचा आहे. म्हणजे आपण बघा आता आठवड्याभर भरपूर काम केलं तर एक दिवस सुट्टी पाहिजे ना, तसाच आजचा आमचा दिवस आहे. आपल्याला झपत नाही ते काम केलंय आपण. हां, आणि मेन काय आहे की आपण बघा आता नवीन आहोत, त्याच्यामुळे आपल्याला कसं अनुभव नसतो, पण आत्ता आम्ही बऱ्यापैकी आमच्या गाठीशी अनुभव येत चाललेला आहे. त्याच्यामुळे पुढे जे काही आपण करू ना ते सगळं व्यवस्थित सगळं होणार आहे मॅनेज. पहिल्यांदा थोडंसं जरा गडबड होतं, गडबड म्हणजे तसं काही होत नाही, पण थोडासा अंदाज यायला थोडासा वेळ जातो. पण आता बऱ्यापैकी आता अंदाज आलाय ना आपल्याला. गडबड म्हणजे काय असतं, काल आता आपण एवढा वेळ काम केलं, त्रास होतो थोडा शरीराला. हां, रात्री उशिरापर्यंत आम्ही जागे होतो, जवळजवळ 12:30 सगळं पॅकिंग करून पूर्ण करून घेतलं. कारण कुणाला पण सुट्टी होती ना काल, तर कुणाला मला आई की आजच पॅकिंग करून घेऊया, कारण उद्या त्याला मग टाईम नसणार. कुणालची पण मदत असते ना, तसं पॅकिंगचं वगैरे सगळं त्याच्याकडे आहे, कुणालकडे. त्याच्यामुळे मग रात्री उशिरापर्यंत पूर्ण करून टाकलेलं आहे. पण आता बऱ्यापैकी अंदाज आलेला आहे, ह्याच्या पुढे सगळं व्यवस्थित होऊन जाईल. तर चला आता जाऊया बागेमध्ये नाही बागेमध्ये. आता वाघ्या शेरू तुम्हाला सांगते, आपला वाघ्या गेलाय खेळायला. वाघ्याचा ना आपला कान दुखतोय, गेले 2-3 दिवस झाले.
आता त्याला 2 दिवस आहे ना कानामध्ये औषध वगैरे घातलं होतं, मेडिसिन पण त्याला दिलेली आहे. आज थोडंसं बरं आहे. आता आजच्या दिवसाचा अंदाज घेतो कसं काय त्याचं चाललं नाही. ते डॉक्टरला थोड्या वेळाने आता बघते, तो आता आला की माहिती पडेल मला. सकाळी चांगला खेळत होता, म्हणजे आता आहे व्यवस्थित आहे, खाऊन पिऊन असं मस्त मजेत आहे. पण आता कान दुखतो ना, त्याच्यामुळे असं सारखा असं मानतो की नाही हलवत असतो, आणि कुई कुई करत बसतो. म्हणजे दुखतो ना मध्ये कुई असं मध्ये त्याचं कुई सगळं चाललेलं असतं. तर आता आज अंदाज घेतो, नाहीतर मग डॉक्टरला फोन करते आणि डॉक्टरांना घरामध्ये बोलवून घेणार. म्हणजे कान कसं त्याचं दाखवून होईल. आईस्क्रीम वगैरे खातात ना हो, त्याच्यामुळे सगळं झालं असेल. पण तरी पण आपण एक काळजी घ्यायला पाहिजे ना. डॉक्टर म्हणजे दाखवलेलं चांगलं आहे. शेरू शेट आपले बसलेले आहेत, सकाळी खेळून मिळून आलेले आहेत नेहमीप्रमाणे. आता त्याच्या जागेवरती एकदम स्थानापन्न झालेले आहेत, कठड्यावरती. त्याला तुम्ही किती काही करा, म्हणजे मला भरपूर अशा कमेंट्स येतात की ताई त्याला वर बसायला देऊ नका, आम्ही त्याला बसवत नाही, पण तो ऐकतच नाही. त्याला कुठे पण बांधून ठेवलं ना तर तो वरच चढतो आणि जाऊन बसतो. त्याला ती सवय झाली रुबाबात. आता पण बघा मस्त असं रुबाबात बसलेला आहे आणि आता माझ्याकडे बघतोय की आई कोणाशी बोलते. आणि आता त्याने मान फिरवलेली आहे, असं असं सगळं चाललेलं आहे. बघतोय. ओ शेरू बघा, शेठ बसलेत की नाही आमचे रुबाबात. शेरखार आहेत ते आमचे जंगलातले. शेपटी बघा कशी, काल आंघोळ पांघोळ घालून झाले या. काल रविवार होता ना, दोघांना पण आंघोळ घातलेलं आहे, वाघ्याला पण आणि ह्याला पण. गेलाय काळा व्हायला स्वतःला, आता येणार नाही लवकर. हो ना, वाघ्या ना. आज कुणालच्या बाबांचा पण आराम आहे, त्यांना म्हटलं आराम करूया आज, जास्त दगदग नको. 4-5 दिवस खूप काम झालेलं आहे ना, तर एक दिवस सुट्टी घ्यायची सोमवारच्या दिवशी. रविवारच्या दिवशी आपल्याला सुट्टी नाही मिळणार, कारण कुणालचं काम असतं ना मग जोरदार पॅकिंगचं वगैरे. त्याच्यामुळे सोमवारी आता ठरवलं आपण एक सुट्टी घ्यायची. चला शेरू भाजी काढायला जाऊया. चला सूप घेते मी. ही बघा थोडीशी भाजी ना मी काढली होती, तितक्यात माझ्या लक्षात आलं की आपण ब्लॉग सुरुवात नाही केलं आहे, त्याच्यामुळे मग आता बघा सुरुवात करते आणि तुम्हाला पण दाखवते. आणि हे सूप बघा किती छान आहे ना, छोटं छोटं वस्तू कामाला येतात ना. आता झाडावरती आता काही जास्त शेंगा नाही आहेत, मला वाटतं 4-5 असतील. हा बघा लालमट. काय लालमट? कुठल्या शेंगा? नाही नाही राहू दे, ते फुलारलाय परत बघ जा, फुलं बघ किती आलेत. चला हे असं सगळं काढून घेते. हे बघा लालमाट आहे आणि हा पण बघा चवळीची भाजी फुलारले, ती पण काढते. का राहू दे बियाण्यासाठी, हे नको ती वजावर होते सगळीकडे बियार होईल ते पावसातून. उलट चांगलं आहे ना, भाजी मिळेल आपल्याला. कुणालची बाबा ना काय देत नाही मला हे करून, काढ सगळं. चला काढून घेते ते बरोबर. त्यांना काटक्या लावा लागते सगळ्या चारी बाजून. एक दोरी नाही आपल्याकडे, दोरी बांधायला पाहिजे त्यांना. भार एवढा झालाय ना टॅमॅटोचा, त्याच्यामुळे सगळं दबून जातं. मग टॅमॅटो धरलेत चांगले, छान धरलेत टॅमॅटो सगळे. मागच्या पहिल्या वर्षी आपल्याकडे भरपूर झाले होते टॅमॅटो, माहिती ना. आता तुझ्याकडे जवळजवळ 1.5 किलो टमाटो आहे इथे ऐकलं काय? धरलेला. पहिल्या वर्षी ना ते आपोआप रुजलं होतं झाड इथे केळीच्या इथे. काय बापरे टॅमॅटो धरायचे. आणि तेव्हा आम्हाला काय असा एवढा अनुभव पण नाही ना, आम्ही खत नाही काय नाही, नुसते किलोने टॅमॅटो आम्ही काढलेले. खत पण नव्हतं, आता काय पाणी पण नाही घालायचं, डायरेक्ट असे झालं होतं, मस्त झालं होतं ते. आता पण छान झालं ते रोपं, पण ते जे होतं ना ते मस्त होतं ते पहिल्या वर्षी. त्याच्यामुळे आठवण येते कधी कधी पहिल्या वर्षाची अनुभव नव्हता ना त्या टायमाला. काय जंगली रान लय आलं असं. हा आपला पालकचा वाफा आहे ना, तो सगळा रिकामी करते, कारण आता म्हणजे भरपूर असा पालक झाला आणि फुलार आहे काय काय, त्याच्यामुळे जो छोटा छोटा आहे ना सगळं आता काढून घेते मी. हा टोमॅटो आहे ना, हा टोमॅटो आहे ना जेवढा आलेला, त्या सगळ्या टोमॅटोच्या डेटावर आहे ना आता ह्यावरती तो खत टाक आणि वरती माती टाक, लाल माती. म्हणजे हा जो वाफा आहे ना तो आम्हाला आता मोकळा करून घ्यायचा आहे, इथे दुसरं काहीतरी लावता येईल. मग हे बघ केवढं झालंय, बापरे. हा बघ आता त्याचा फुलं यायचा टाइम आहे ना, मध्ये हे होतं मग भाजी मग आंबट होऊन जाते, मग चवीला लय वेळेला भाजी काढून झाली. आणि भरपूर खाल्लाय पालक वगैरे, भरपूर दिलाय आपल्याला. हो ह्याला येऊन झालंय एक 10 ते 15 मिनटं झाले. कुठे गेला रे तू बोक्या, पकडून ठेवलंयस. कुठे गेला तू बाबू? कान बरं आहे? पुन्हा कुठला उजवा कान दुखतो ना त्याचा? हा वाला ना, हा दुखतोय कान. आज बरं आहे, पण आज हात लावून देतोय. काल तर हात पण नव्हता लावून देत. बोला हे बघा कसं करते, हात लाव बघ, चेक कर. बोका फिरायचं काय कमी होत नाही, काय दुखत खूपच असेल तरी पण. तर बघा तो असा असा मान करतो, दुखतो कान. हात लावून बघ कुणाल, हात लावून देतो का बघ, नाही तर मी डॉक्टरला फोन लावते आत्ताच.
10च्या नंतर फोन लावायला पाहिजे. हां, आतमध्ये काहीतरी झालं असेल तर काय माहिती. शेरू, हा आवाज बंद. शेरू आपला उगाच भुंकत. तर इथे बघा आता कुकर लावून घेतलेला आहे बाग्या शेरूसाठी. तिथे चहा ठेवला आहे गरम करत कुणालच्या बाबांसाठी. आणि इथे थोडेसे चणे भिजवते, संध्याकाळी भाजी हवी ना त्याच्यासाठी. आता आपल्याला पालेभाजी करायचे, त्याच्यामुळे संध्याकाळी हे भिजतील. चला झाकण ठेवून देते. आणि आता हे ओलं खोबरं बघा बाहेर काढून ठेवलं आहे फ्रीजरमधलं, आपल्याला पालेभाजीमध्ये लागेल ना. शेरूची दादागिरी चालू आहे सगळ्यांवरती. हे बघा पालक, लाल मठ अशी मिक्स भाजी ना काढलेली आहे आणि भरपूर आहे. त्याच्यात माती इतकी होती ना, त्याच्यामुळे 2-3 पाण्याने की नाही धुवावी लागते. तर आत्ता मी जरा एक 10 मिनटं ना ही पाण्यामध्ये भिजत ठेवली होती. आत्ता म्हटलं धुवून घेऊया. हे बघा लाल पाणी किती निघालं. तर अशा प्रकारे ही भाजी धुवून घ्यावी लागते. एवढूच्या भांड्यामध्ये घेऊन ना धुवून होत नाही. हे बघा हे खराब वगैरे पण साईडला करते. तो भरपूर भाजी निघालेली आहे. आणि तो वाफा पण बघा झाला रिकामी करून. फक्त मध्ये मध्ये काय राहिलं आहे थोडंसं तेवढंच. हा बघा कसा भुंकतोय शेरू आपला. कोणतरी आलं असेल, गुरं बिरं कोणतरी आलं असेल त्याच्यामुळे भुंकतोय तो. चला आता पटापट पटापट. तो बघा समोर पक्षी बघा आंघोळ करतो बघा बघा बघा. तर माठ आहे ना भरायला पाहिजे, अर्धा झाला आहे. गरमी होते ना आता. आणि मस्त असा काळा पक्षी आहे. शेपटी चॉकलेट कलरची आहे आणि शेपटीवरती व्हाईट कलरची हे आहे. तेव्हा मागच्या साईडला बघा बघा आतल्या साईडला पंख बघा आतमध्ये व्हाईट आहे ना, किती छान दिसतं बघा. म्हणजे मगापासून मी भाजीत होते ना, माझं लक्ष होतं, पण तो मगाशी की नाही पळाला, म्हणजे उडून गेला, चावू लागले तसं. आता पुन्हा आलेला आहे. आणि रोज येतात रोज येतात पक्षी पाणी प्यायला, आंघोळ करायला, दाणे टिपायला. त्याच्यामुळे सकाळी उठलं का पहिला माझं काम असतं पक्ष्यांना खायला वगैरे घालायचं आणि मग बाकीचं. पुढच्या साईडला पण भरपूर असतात बघा कसं आंघोळ करते. हे मटके बरे पडतात. प्लास्टिकच्या टपामध्ये काय होतं माहिती आहे का, समजा आपण मोठं एखादं भांडं ठेवलं ना प्लास्टिकचं, मग ते उन्हाने की नाही खराब होऊन जातं भांडं. त्याच्यामुळे हे असे छोटे छोटे मटके ठेवलेले आहेत. भांडं पण खराब होत नाही आणि त्यांना पाणी वगैरे पण प्यायला होतं. ती बघा मधमाशी पण आलेली आहे आता, दिसते तुम्हाला पिवळ्या रंगाची मधमाशी बघा फिरते. हे असं असतं, फक्त फोन हातामध्ये असेल तर पटकन की कॅप्चर करता येतं, नाही तर काहीच नाही. असं सगळं आहे. चला आपली भाजी पण धुवून झालेली आहे स्वच्छ. आता ही 5 मिनटं अशीच ठेवते. ह्यातनं सुपातनं पाणी बघा गळून जाईल. शेरूला बघा किती भूक लागले. जेवण खूप गरम आहे ना त्यांचं, त्याच्यामुळे फॅन खाली ठेवलेलं आहे. आणि वाघ्याच्या जेवणामध्ये आज औषध मिक्स केलं आहे. मी नेऊन देऊ पहिला आधी यांची तयारी. ह्याच्यामध्ये की नाही औषध टाकलेलं आहे, त्याचं कानासाठी आहे ना ते, त्याच्यामुळे कुणालच्या बा देत नाही, कारण जे औषधाचा वास येतो ना. आणि हे जाम हुशार असतात मुके जीव. ते चिकनमध्ये मिक्स केलेलं आहे बघा. आता बघा तुम्ही, आधी हड्डी खाईल, सावकाश खा. पण फरक पडलेला आहे तेवढं आम्हाला जाणवते की फरक पडला आहे खूप. 2 दिवसांना खूप तो हैराण झाला होता. आता ते कानामध्ये कसं औषध वगैरे पण टाकलं आहे ना त्याच्या. तर बऱ्याचशा ऑर्डर की नाही आपल्या कंप्लीट झालेल्या आहेत. आणि ज्या काही बाकी आहेत ना त्या उद्यापासनं म्हणजे बुधवारपासनं मी करायला घेणार आहे. आणि सर्व जे माल खरेदी करायचे ना ते आम्ही आता लवकरच जाणार आहोत. आता ऑर्डर पूर्ण कंप्लीट झाल्यानंतर आता 2 दिवस घराकडे लक्ष द्यायचं. म्हणजे असं जे थोडंसं प्लॅनिंग मी केलेलं आहे, म्हणजे आपलं जे काम आहे ना ऑर्डर करायचं ते पण पूर्ण व्हायला पाहिजे आणि घराकडे पण कुठे दुर्लक्ष व्हायला नाही पाहिजे. अशा पद्धतीने सगळं मॅनेज करायचं आहे. तर आजचा दिवस मी पूर्ण आपल्या क्लिनिंगसाठी, म्हणजे घरामध्ये जितकं पण काय एक्स्ट्राची क्लिनिंग असते ना ते करायचं असं ठरवलेलं आहे. तसं मी घरामध्ये सकाळी ना करून घेतलेलं होतं आणि संध्याकाळच्या वेळेस पण थोडंसं मला करायचं आहे. तर इथे सगळ्यात आधी आता म्हटलं नाश्ता बनवूया. तर कढईमध्ये बघा आता भाजी फोडणीला घालायला सुरुवात केलेली आहे. तेल घातलं, त्यात भरपूर असा कांदा, लसूण आणि हिरवी मिरची घातलेली आहे. त्याच्यानंतर कांदा चांगला लाल करून घेतला, झाकण ठेवून जरा एक 2 ते 3 मिनटं ना वाफ येऊ दिली. मग कांदा की नाही पटकन असा लाल होतो. त्याच्यानंतर चिरलेली जी भाजी आहे ना ती घातली, चांगलं असं मिक्स करून घेतलं, पुन्हा झाकण ठेवलं. आणि झाकण ठेवल्यानंतर वाफेने भाजी थोडीशी खाली बसते ना, आणि त्याच्यानंतर मग मिठाचा अंदाज घेऊन मग मीठ घालायचं. म्हणजे अशा पद्धतीनेच पालेभाजी मी करते. नाही तर काय होतं की आपण अगोदरच मीठ घातलं ना की ती पालेभाजी खारट होऊन जाते. त्याच्यामुळे भाजी खाली बसल्यानंतर मिठाचा बरोबर अंदाज येतो.
तर इथे बघा आता चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे. त्याच्यानंतर चांगलं असं मिक्स करून घेतलं आणि झाकण ठेवून ही जी भाजी आहे ना ती मी शिजत ठेवली वाफेवरती. त्याच्यानंतर पीठ मळून ठेवलं होतं, चपात्या एकीकडे करायला घेतल्या आणि तोपर्यंत इथे भाजी पण शिजली होती. आणि भाजी शिजल्यानंतर त्यात मग ओलं खोबरं आहे ते मी आता घातलेलं आहे. ओलं खोबरं मी फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवते, म्हणजे किसून ठेवते एक 3 ते 4 नारळ. त्याच्यामुळे आयत्या वेळेस असं पटकन काही बनवायचं असेल ना तर ते उपयोगी पडतं. म्हणजे ही पूर्वतयारी असते माझी. तर इथे खोबरं घालून झाल्यानंतर चांगली भाजी मिक्स करून घेतली व्यवस्थित, म्हणजे आतलं जे पाणी आहे ना पूर्ण सुकेपर्यंत. आणि त्याच्यानंतर मग गॅस बंद केलेला आहे. चपात्या पण माझ्या करून झाल्या होत्या आणि ते सगळ्यांना नाश्ता करायला दिलेला आहे. त्याच्या आधी देवपूजा वगैरे पण करून झाली होती. आता आज काय देवपूजा काय तुम्हाला दाखवलं नाही आहे, पण बाकीचं सगळं करून झालं होतं. शेरू इकडे ये, ए शेरू आ. शेरू आ, इकडे ये शेरू या. हां दोन्ही सेमच आणला त्या. हां शेरू बघ कसा पाठी राखा. आपल्याला शूटिंग करायचं आहे त्याच्यामुळे सगळी तयारी आमची चाललेली आहे. घरात सगळं काम करून घेतलं आणि आता शूटिंगची सुरुवात. गरमी बघा किती झाली. ते शूटिंग थोडंसं होतं करायचं ते केलं मी आणि आता पुन्हा किचनमध्ये जाते. डाळ पालक बनवायची दुपारसाठी. सकाळची भाजी चपाती छान झाली होती, सगळ्यांनी आवडीने खाल्लेली आहे. आणि त्याच्यानंतर मला किचन आवरायचं म्हणजे थोडंसं जरा म्हटलं क्लिनिंगचं करते, कारण एक 4-5 दिवस झाले काही क्लिनिंग नाही केलेलं आहे. आणि म्हणजे किचनच्या ज्या बरण्यावरच ते थोडंसं कडधान्य वगैरे पण संपलं आहे, ते सगळं भरायचं आहे. सकाळी कडधान्य वगैरे बाहेर पॅकेटांना काढून ठेवलं, आता फक्त मला त्या बरण्यामध्ये भरायचं आहे. तर ते आत्ता करू का संध्याकाळ करू हे म्हणजे चाललं आहे डोक्यामध्ये, कारण ऊन भरपूर आहे आणि आता करायला गेलं तर गरमी होईल किचनमध्ये. त्याच्यामुळे विचार चालला आहे की संध्याकाळच्या वेळेस करीन. तर म्हटलं थोडंसं जरा तुमच्याशी बोलावं म्हणून मग मी आले कॅमेऱ्यासमोर, व्हिडिओ शूट केला आहे. आता मला असं वाटतं आज गेला असेल तुमच्यापर्यंत. हां गेला असेल. चला मग जाऊया. इथे जरा बघा आली ना, एवढं गार वाटलं, बरं वाटलं. तिथे गेले होते मांडवाखाली काकडीच्या वेलीला, तिथे जाऊन बसलो होतो आम्ही शूटिंगसाठी. आणि इतकी गरमी झाली, हे बघा काय ऊन लागते भयानक. कुणालचे बाबा आता तिथेच आहेत, ते सगळं ते पालापचोळा पडला आहे ना, ते तर आग लावतात. ती जागा त्यांना साफ करून घ्यायचे. आणि हा जो बेड आहे ना, हा बघा, हा बेड त्यांना तिथे ठेवायचा आहे बाहेर. म्हणजे आता गरमी चालू झाली ना, त्याच्यामुळे त्यांचा विचार चालला की हा बेड तिथे बाहेर ठेवायचा आणि दुपारच्या वेळेस आराम करायला तिथे बरं आहे म्हणून. आणि तिथे सावली असते, म्हणजे दुपारी 12 वाजता जरी तुम्ही जाऊन बसलं तर जागेवरती आपली जी काजूची झाड आहेत ना तिथे ठेवायचं बेड त्यांना. आणि तिथे 12 वगैरे खूप छान असतं, सावली असते. आणि त्याच्यामुळे मग त्यांना हा बेड तिथे न्यायचं असं त्यांचं प्लॅनिंग आहे. आणि वाघ्याशिरूर तर ते पण म्हणजे ते आराम करायला गेले ना की हे दोघांना पण ते तिकडे घेऊन जाणार, वाघ्याशिरूरना पण. त्याच्यामुळे सगळं चाललेलं आहे. मग त्यांना पण गरमी होती ना दोघांना वाघ्याशिरूरला. आम्हाला जायचं होतं कुरिअर करायला, पण कुणाच्या म्हणत नको उद्या जाऊया, कारण आज सोमवार पण आहे, लाईटचं काही खरं नाही. आणि लाईट जर गेली तर सगळं गडबड होऊन जाईल, आपली फेरी पण वाया जाईल. त्याच्यामुळे 1 दिवस लेट कुरिअर तुमचं आता होणार आहे. म्हणजे असं पण आम्ही ठरवलंच आहे की मंगळवार, आठवड्यातून 1 वार ठरवलं आहे, मंगळवारच्या दिवशी कुरिअर करायचं. म्हणजे 1-2-3 दिवसामध्ये तुमच्यापर्यंत कुरिअर की नाही पोचून जाईल. तर घरातली सगळी कामं आटपून झाल्यानंतर संध्याकाळच्या वेळेस मी आता हे किचन की नाही आवरायला घेतलेलं आहे. म्हणजे इतकी धूळ वगैरे झाली होती आज का, म्हणजे आता होळीची साफसफाई वगैरे काही करायला मिळाली नाही आहे. त्याच्यामुळे म्हटलं, म्हणजे आता ऑर्डर बघा इतक्या आहेत ना, त्या कंप्लीट करणं पण खूप गरजेचं आहे. त्याच्यामुळे म्हटलं वरच्यावर फक्त साफसफाई करायची. आता गुढीपाडवा जवळ येणारच आहे, त्यावेळेस म्हटलं क्लिनिंग आपलं होऊन जाईल, डीप क्लिनिंग चांगलं. पण वरच्यावर कशी साफसफाई आपली चालूच असते. म्हणजे समजा ना एक 4-5 दिवसाचा गॅप गेला ना की हे साफ कर ते साफ कर, असं सगळं चाललेलं असतं माझं. त्याच्यामुळे फारसा असा काही मला फरक पडत नाही. पण धूळ दिसले ना की राहायला पण होत नाही. आज माझं तसंच झालं होतं, धूळ दिसायला लागली आणि मग मला माझ्या डोक्यात इथं बसलं ना की नाही आता धूळ इथे आहे, तर स्वच्छ केल्याशिवाय मला चैनच पडत नाही. त्याच्यामुळेच हे कपाट वगैरे आहे ते सगळं म्हणजे बरण्यांचं क्लीन करून घेतलं आणि म्हणजे कडधान्यावर सगळं भरून घेतलेलं आहे. आणि आता कसं छान वाटत होतं मग क्लीन केल्यानंतर. लाईट लागली संध्याकाळची. बऱ्यापैकी काम आज घरातलं आमचं करून झालेलं आहे, जे गेले कित्येक दिवस बाकी होतं. वाघ्याशिरूर आता घरामध्ये गेलेले आहेत, झोपलेत ते.
आणि आत्ता मी चाललेली आहे घरामध्ये, दिवाबत्ती करते संध्याकाळची आणि मग आपलं संध्याकाळचं काय जेवण बस. तर चला मग ताईनो, आजचा व्हिडिओ आता इथेच थांबवते. आवडला असेल जरूर लाईक करा, शेअर करा, हाईप करा. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.